नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी ही मानिनी ही अतिशय दुःखी मनाने नंदिनीला बोलते. काव्य आपल्यापासून काहीतरी लपवत आहे असे बोलून ती तिथून निघून जाते. तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते आणि ती स्वतःशीच बोलते, आई तुम्ही माझ्यावर खूप मोठं ओझं टाकलेलं आहे. जेव्हा तुम्हाला समजेल की मी देखील जीवाला घटस्फोट देणार आहे तेव्हा मात्र तुमचा सर्व नात्यांवरचा विश्वास उडून जाईल. आता मी काय करू असं ते विचार करू लागते. त्यानंतर आपण पाहतो जीवा हा अतिशय आनंदित होऊन घरी येतो आणि तो नंदिनीला ओरडून सांगतो, नंदिनी मला फंडिंग मिळालं आहे असे बोलून तो प्रेमाने तिला मिठी मारतो आणि नंदिनी देखील अतिशय प्रेमाने मिठी मारते. जीवा हा तिला बोलतो, आता मी खूप पुढे जाणार आहे, आता मी मागे वळून पाहणार नाही. तेव्हा नंदिनी बोलते, आणि तुमच्या या सर्व यशामध्ये तुमची बायको ही सदैव तुमच्या पाठीमागे असेल. आणि जीवा बोलतो, पाठीमागे नाही तर माझ्याबरोबर असायला हवी. आणि त्यावेळेस दोघांच्याही लक्षात येतं की दोघांचा डिवोर्स होणार आहे आणि दोघं एकमेकांपासून वेगळे होतात व आपली नजर चुकू लागतात. तर इकडे आपण पाहतो पार्थने काव्याचा हात पकडलेला असतो. त्याच वेळेस त्या ठिकाणी मानिनी येते आणि मानिनी ही पार्थला बोलते, पार्थ तुला जे काही विचारायचं आहे ते तुम्हाला विचार असे बोलून ते पार्थला हाताला धरून तिथून निघून जाते व दरवाजा लावत असताना काव्याला बोलते, हे बघ काव्य, आता यापुढे माझ्या मुलाचा हात कधीही पकडायचा नाही असे बोलून ते रागाने दरवाजा लावून तिथून निघून जाते. तेव्हा काव्याला मात्र अतिशय दुःख होतं. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य व नंदिनी, पार्थ व जीवा होणारा घटस्फोट टाळणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.